Hallelujah. Praise the Lord. God bless you. Pastor Jaymal, Diamond Fellowship Association Ministry. आज मी तुमच्यापुढे एक सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे. बघा, एक पवित्र शास्त्र आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या मित्रमैत्रिणींनो, बालमैत्रिणींनो, हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 27. हालेलुया. बघा, मराठीमध्ये बायबलला पवित्र बायबल बोललं जातं, पवित्र शास्त्र. इंग्लिशमध्ये होली बायबल आणि हिंदीमध्ये पवित्र बायबल. हालेलुया. तर ते पवित्र आहे आणि आमचा परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे. हालेलुया. तर मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 27 सांगतं, अशुद्धता, व्यभिचार करू नकोस म्हणून पूर्वी त्यांनी सांगितले होते. हालेलुया. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. हालेलुया. बघा, परमेश्वर किती पवित्र आहे, त्याला पाप बिलकुल आवडत नाही. परमेश्वराचं वचन सांगतं, बायबलचं वचन सांगतं, हालेलुया, की व्यभिचार करू नको अशी आज्ञा आहे जुन्या करारामध्ये, निर्गमन अध्याय 20 मध्ये. हालेलुया. तर नवीन करारामध्ये मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 27 सांगतं, व्यभिचार करू नको म्हणून पूर्वी त्यांनी सांगितले होते. हालेलुया. परमेश्वराने आज्ञा दिली होती. पण मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. एखाद्या स्त्रीकडे आपण बोलतो, घाणेरड्या वासनेने आपण एखाद्या स्त्रीकडे बघतो. कुठल्या पुरुषाने एखाद्या स्त्रीकडे पाहिलं, वाई किती सुंदर आहे, आणि तिच्या त्याने मनामध्येच तिच्याशी व्यभिचार केलेला आहे. जरुरी नाही की तिच्यासोबत जाऊन तिथे काही केलंच आहे म्हणून व्यभिचार होत नाही. त्याने मनात जरी विचार केला, त्याने तिच्याकडे त्या नजरेने, घाणेरड्या नजरेने पाहिलं, तरीही पवित्र शास्त्र सांगतं हा व्यभिचार आहे. हालेलुया. तुझा उजवा डोळा पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. परमेश्वराचं वचन सांगतं, येशू बोलतो, जर आपला एक शरीर, एक अवयव पाप करण्यास आपल्याला प्रवृत्त करत असेल तर परमेश्वराचं वचन सांगतं, येशू बोलतो की जर एक अवयव आपला पाप करत असेल तर आपलं हे शरीर संपूर्ण नरकात जळण्यापेक्षा त्या एका अवयवाला तो उपटून फेकून दे. हालेलुया. कारण जर आपल्याला एखादी गोष्ट पापात प्रवृत्त करत असेल तर त्या वाटेने आपण जाणं अयोग्य आहे, योग्य नाही. हालेलुया. म्हणून आपण त्या वाटेने जाऊ नये माझ्या बालमित्रांनो. हालेलुया. जर आपल्याला कुठल्या गोष्टी पापास प्रवृत्त करत असतील तर त्या दिशेने आपण जाणं चुकीचं आहे. हालेलुया. कारण परमेश्वर पवित्र आहे, त्याला पाप मुळीच चालत नाही. हालेलुया. जर आपलं शरीर पापास प्रवृत्त आपल्याला करत असेल, त्या शरीराला आपल्या काबूमध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण त्याला काबूत ठेवू शकत नाहीत. म्हणून आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे, सारखं बायबल वाचन करणं गरजेचं आहे, प्रभूच्या सहवासात राहणं गरजेचं आहे, वाईट विचारांपासून दूर पळणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला पापास प्रवृत्त करतात त्यापासून आपल्याला दूर राहणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तू तोडून टाकून दे. जर आपला एक अवयव आपल्याला पापास प्रवृत्त करत असेल तो परमेश्वराचं वचन सांगते, येशू बोलतो, तो अवयवाला तोडून टाक. हालेलुया. तोडून टाक म्हणजे आपल्याला हे तोडून टाकायचं नाही शरीर. हालेलुया. एक उदाहरण दिले. आपल्याला त्या वाटेने जाणं पाप आहे. आपल्याला वाटतंय की ह्या बाजूला गेलं तर इकडे पाप आहे, ह्या गोष्टी केल्या हे पाप होईल, तर आपल्याला स्वतःला कळतं की आपण ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला हे पाप होऊ शकतं. म्हणून आपण त्या दिशेने जाणं योग्य नाही. म्हणून आपण त्या दिशेला जायचं नाही. आपल्या ज्या गोष्टी आपल्याकडून पाप होते त्या गोष्टीपासून आपण काय करायचं? पळ काढायचं. हालेलुया. आणि सतत प्रार्थनेत, बायबलमध्ये सतत तुम्ही देवाच्या सहवासात राहाल, बायबल वाचनामध्ये राहाल, प्रार्थनेत राहाल तर तुमच्याकडून एकही पाप होणार नाही. हालेलुया. हालेलुया.
आणि परमेश्वराशी प्रार्थना करून बोलणं, प्रभू ह्या गोष्टीमधून मला बाहेर काढ, हे माझ्यामध्ये कमजोरी आहे, याच्यापासून माझ्याकडून असं होऊ शकतं. परमेश्वराला म्हणायचं, प्रभू मला ह्या पापात खायचं नाही, मला ह्या पापातून पूर्णपणे बाहेर पडायचं आहे आणि प्रभू तूच मला बाहेर काढू शकतोस. याचा अर्थ हा नाही आहे की तूच काढू शकतोस म्हणून आपण त्या गोष्टी करायला जायचं आणि येशू काढेल, असं नाही. आपणही त्या गोष्टीपासून दूर लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रभूला प्रार्थना करायची, प्रभू मला याच्यातून वाचव, मला बाहेर काढ, मला याच्यात जायचं नाही आहे. आणि प्रभू काय करतो, प्रभू आपला निर्माण करत आहे, प्रभूने आपल्याला बनवलेलं आहे. मग प्रभू आपल्याला पूर्णपणे त्याची जर माणसाची आतूनच इच्छा असेल की मला पाप नाही करायचं आहे, तर प्रभू येशू आपल्याला पापातून नक्कीच बाहेर काढेल. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. जर आपल्याला कुठली गोष्ट पाप करायला प्रवृत्त करत असेल, त्या गोष्टीचा आपलं पूर्ण शरीर नरकात टाकलं जाण्यापेक्षा आपले तो जो भाग आहे, तो अवयव आहे, जी गोष्ट आपल्याला पापास प्रवृत्त करते त्यापासून दूर पळणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि परमेश्वर पवित्र आहे. जर तुम्ही त्याच्या सहवासात राहाल, प्रार्थना करत राहाल, सदैव त्याच्या सहवासात राहाल, ज्या आपल्याला पापास प्रवृत्त गोष्टी करतात त्या गोष्टीपासून दूर पळाल. जसं मोबाईल आहे चांगला आहे, थोडा वाईट चुकीचा पण आहे. कारण त्याच्यामध्ये आजकाल इंटरनेटवरून घाणेरडे प्रोग्राम असतात, घाणेरडे विचार, काही घाणेरडे मूव्हीज असतात. म्हणून जो परमेश्वराला मानतो, जो घाबरतो, तो पाप करणारच नाही. जो सैतानाकडून आलेला आहे तो पाप करतो, त्या वाईट गोष्टीमध्ये हात घालतो. जर आपल्याला आणि त्याला जवळ घ्या, कारण येशू त्या व्यक्तीला जवळ घेतो. म्हणून माझ्या बालमित्रांनो, पापांचा पश्चाताप करणं, येशूजवळ येणं हेच योग्य आहे. बाकी कारण येशू न्याय करायला येणार आहे. शेवट येशू आहे, मार्ग सत्य जीवन येशू आहे. आणि येशूशिवाय आपण कुठेच जाऊ शकत नाही. म्हणून मनाचे निर्णय घेऊ नका, मनाचे निर्णय करू नका. परमेश्वराकडे या, येशूकडे या. येशू तुम्हाला बोलवत आहे, कारण तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या, कारण त्याचं प्रेम मधुर, गोड आणि मधासारखं आहे. त्याचं प्रेम चाखा आणि तो तुमच्या कोणापासूनही दूर नाही आहे. त्याला शोधा, तो जवळच आहे. हालेलुया. आणि पश्चाताप करा आणि प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया, हालेलुया. पहा माझ्या गोंडस बालमित्रांनो, आज तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे आणि त्या वचनाद्वारे तुम्हाला पश्चाताप झाला असेल असा मी विश्वास करते. आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप महान आशीर्वाद घेऊन येईल. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे ज्या भागावर आजार आहे त्या भागावर विश्वासाने हात ठेवा. आणि त्या भागास हात ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही छातीवर हात ठेवा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. विश्वासाने हात ठेवा. कुठल्याही गोष्टीसाठी प्रार्थनेत भाग घ्या. तुमच्या मनामध्ये बोला, सांगा प्रभूला. हालेलुया. ओ राबा शिखेराबाला नामा खल निशांतराबाला. धन्यवाद माझ्या परमेश्वर पिता. ज्यांना किडनी स्टोनचे आजार आहेत त्या आजाराने येशूच्या नावात धमकावते, ते निघून जाऊ. HIV, ब्लड कॅन्सर, पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी, डोळ्यांचे आजार, ज्यांना कमी दिसत आहे डोळ्यांना हात ठेवा, डोळ्यांवर हात ठेवा. या क्षणाला त्यांना प्रभू चांगली दृष्टी देत आहे. ज्यांना बहिरेपणा आहे त्या कानामध्ये बोट घाला. प्रभू त्यांच्या कानाला मोकळं करून स्पर्श करून बरं करत आहे. मुक्या बहिऱ्या दुष्ट आत्म्या येशूच्या नावात निघ. आणि कानाचे पडदे उघडत आहेत. डोळ्यांना चांगली दृष्टी येत आहे येशूच्या नावामध्ये. जे मुक्या आहेत ते बोलू लागत आहेत. बहिऱ्यांना श्रवणशक्ती येत आहे. मतिमनच्या बुद्धीला स्पर्श होत आहेत आणि मेलेले जिवंत होत आहेत. आणि ज्यांच्यामध्ये तसेच मूळव्याध आहे, येशूच्या नावात त्या मूळव्याधाला मुळात सकट काढून उपटून बांधून फेकून देते. ज्यांना शौचाची जागा बाहेर येते ते सर्व आजार, शौचाची जागा प्रभू येशू स्पर्श करून आतमध्ये बसवत आहे. आणि या क्षणाला तुला सर्व येशूच्या नावात थांबलेलं आहे. ताप, थंडी, खोकला सर्व येशूच्या नावात निघून गेलेला आहे. भूत, प्रेत, जादूटोणा, तंत्र, मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला, ज्या दुष्ट आत्म्याने, ज्या तंत्र मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला एखाद्याने जखडून ठेवलेलं आहे, त्या करणीच्या दुष्ट आत्म्यातून जे व्यक्ती कब्जामध्ये आहेत त्या दुष्ट करणीच्या आत्म्यापासून मोकळे व्हा, निघा येशूच्या नावामध्ये. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज फॉर टचिंग यू. प्रभूचा अभिषेक उतरत आहे. सर्वांना स्वर्गातून पेंटिकोसची आग उतरलेली आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज फॉर टचिंग यू. प्रभूचा अभिषेक पवित्र आत्मा स्पर्श कर पवित्र आत्मा. या क्षणाला प्रभूचा उपस्थिती उतरलेली आहे. पेंटिकोसची आग उतरलेली आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा.
गॉड इज फॉर टचिंग ओ राबा शेबे किरा बालानामा. या क्षणाला सर्व आजारांना धमकावते, सोडा आणि निघा यांच्या जीवनामधून. या क्षणाला पित्याने येशूच्या नावात ही प्रार्थना ऐकलेली आहे आणि स्वर्गीय बापाने ही प्रार्थना ऐकून सर्वांना स्पर्श करून येशूने सर्वांना बरं केलेले आहे असा मी विश्वास करते. आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणारा तो असतो. माझा विश्वास आहे, माझी प्रार्थना तू ऐकलेली आहे. जो मला चंगाईचा अभिषेक दिला आहे, जो मला सामर्थ्य देतो, त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. आणि परमेश्वराने मला दृष्टांना हकलवण्याचा जो अभिषेक दिलेला आहे, त्या दृष्टांना मी त्या अभिषेकाचा वापर करतो. त्या दृष्ट आत्म्याला धमकावते, करणीच्या दृष्ट आत्म्याला, भूतप्रेतच्या दृष्ट आत्म्याला धमकावते, सोडा आणि निघा यांच्या शरीरातून. या क्षणाला येशूच्या नावामध्ये जिथे परमेश्वराचा आत्मा आहे तिथे सैतानाचा आत्मा राहू शकत नाही. परमेश्वराचा आत्मा आहे तिथे सैतानाचा आत्मा राहू शकत नाही. जिथे अंधार आहे जिथे प्रकाश आहे तिथे अंधार राहू शकत नाही. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. या क्षणाला तू बरं केलेलं आहेस असा मी विश्वास करते. ज्यांनी विश्वासाने या प्रार्थनेत भाग घेतलेला आहे ते या क्षणाला पूर्णपणे बरे झालेले आहेत असा मी विश्वासाने घोषणा करते. पिता, सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. माझी ही प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केली म्हणून धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. माझ्या बालमित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. ज्यांना कुणाला जे कोणी आजारी आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, आजारात आहेत, माझ्या चॅनलवर नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरवर तुम्ही केव्हाही प्रार्थना घेऊ शकता. 24 तास प्रार्थना उपलब्ध आहे आणि तुम्ही ह्या प्रार्थना घेऊ शकता आणि मी प्रार्थना तुमच्यावर करू शकते आणि तुम्ही बरे होणार. आणि कलेशामध्ये पण सुद्धा चर्चमध्ये प्रार्थनेला येऊ शकता. आमचा मराठीमध्ये कलेशा आहे, विद्याविहार ईस्टला, सायलीला हॉल, राजेवाडी हॉस्पिटलच्या समोर 2nd फ्लोअरवर आहे आणि तुम्ही तिथे या. रविवारी संध्याकाळी 5 ते 7:30 प्रार्थना असते. तुम्ही या आणि विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो, प्रभू माझ्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. आमेन.